आता गेल्यानंतरचं इलेक्शन आहे. मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाहीये. त्याच्यामुळे अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये त्या घरातला कुठलाही कर्ता पुरुष हा असा पद्धतीने गेला तर ते दुःख आणि याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं. आणि त्यातून दादाला जाऊन अजून 3 महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले. 2019 मला साधारण दादांना 1,65,000 लीड होतं. आज मतदान पार पडते. दादा जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकरांना काय साथ असते तेच की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायला. साहेब आजारी आहेत आणि त्यांना ते मतदानाला येऊ शकत नाही. बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे. बाबा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की यावेळेस उन्हाळाही जास्त आहे. त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलाय. महिला आरक्षणाच्या संदर्भात काही महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहेत, कॉलेजमध्ये कोणी चाललंय, ज्येष्ठ नागरिक कुठे वॉकला चाललंय, कोण डॉक्टरकडे चाललंय, कोणी क्लासेसला चाललंय, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं. एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचंय आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं की किती योग्य आहे. त्याचंही आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत नाही. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, ही दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्याच आंदोलनाच्या अनुषंगाने